नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। अंगणवाडी सेविका मदतनीस या पदांची पदभरती सुरू आहे मित्रांनो। तर आज एका नवीन भरतीची अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा निघालेल्या आहेत, जागांची संख्या किती असणार आहे, फॉर्म तुम्हाला कुठल्या ऍड्रेस वरती पाठवायचा आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये। त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज चॅनलवर बघायला मिळतील। तर जास्त वेळ न घालवता चला पाहूयात आता स्क्रीनवर। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। नागरी प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे 2025 साठी भरण्यासाठी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। धुळे या शहरासाठी या जागा निघालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, धुळे शहर या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत। ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 3/4/2025 ला, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर रिक्त जागांचा तपशील आपण या ठिकाणी आता बघणार आहोत। महानगरपालिका धुळे या ठिकाणी दिलेली आहे। अंगणवाडी केंद्रांची नावे दिलेली आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी कोड दिलेला आहे अंगणवाडीचा। मदतनीस पदासाठी रिक्त संख्या या ठिकाणी दिलेली आहे। तर या ठिकाणी जी पहिली वॅकन्सी आहे अंगणवाडीची ती निघालेली आहे काझी प्लॉट, हमाल मापाडी, वडजाई रोड, धुळे या ठिकाणी एक जागा आहे। सत्तारवाडा या ठिकाणी एक जागा, मुस्लिम नगर एक जागा, हाजीनगर धुळे या ठिकाणी एक जागा, फिरदोस नगर एक जागा, वडजाई रोड, आझाद नगर एक, शिवाजीनगर एक, नंदी रोड एक, मनोहर टाकी एक, दिलहार नगर एक, ताशा गल्ली एक, अनवर नाला एक, जिल्हा परिषद शाळा अवधान एक, त्यानंतर आहे पिंपरी एक, जयशंकर कॉलनी एक, हाटकरवाडी एक, चक्करबर्डी धुळे एक, नवजीवन नगर एक, लीलाबाई चाळ एक, विटाभट्टी मांगदेव बाबा नगर एक जागा, लाला सरदार नगर एक जागा। अशा प्रकारे या ठिकाणी ह्या जागा निघालेल्या आहेत। अंगणवाडी सेविका या पदासाठी, मदतनीस या पदासाठी या जागा निघालेल्या आहेत। शैक्षणिक पात्रता तुम्ही या ठिकाणी बघू शकता, 12वी उत्तीर्ण आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी काही अट दिलेली आहे, जसं की उमेदवार महिला स्थानिक रहिवासी असणे गरजेचे आहे। स्थानिक रहिवासी म्हणजे ज्या शहरात अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेला असेल त्या शहरातील नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका क्षेत्रातील तसेच त्या नागरी प्रकल्पातील रहिवासी असणे आवश्यक आहे। यासाठी संबंधित सक्षम प्राधिकारी यांचा दाखला आवश्यक असणार आहे। वयाची मर्यादा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, किमान वयोमर्यादा 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 35 वर्षे या ठिकाणी राहणार आहे। तथापि विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्ष असणार आहे। वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला, 10वी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्म नोंद दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक राहणार आहे। उमेदवाराचे किमान व कमाल वय हे अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास गणण्यात येणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत, जसं की उमेदवार विधवा असल्यास पतीचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र व विधवा असल्यास याबाबत विहित नमुन्यात स्वयं घोषणा प्रमाणपत्र दोन्ही जोडणे आवश्यक असणार आहे। जर तुम्ही मागासवर्गीय असल्यास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग असल्यास सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची प्रत जोडायची आहे। ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। जर तुमच्याकडे अनुभव असेल अंगणवाडी सेविकेचा, मिनी अंगणवाडी सेविकेचा, तर तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे। त्यानंतर फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे 22/4/2025 या ठिकाणी फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे। त्याचबरोबर फॉर्म तुम्हाला कशा प्रकारे या ठिकाणी पाठवायचा आहे, तर पोस्टाने वगैरे तुम्हाला या ठिकाणी अर्ज पाठवायचा नाहीये, तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी कार्यालयामध्ये जाऊन तुमचा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे। ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर आता कुठल्या ऍड्रेस वरती तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत।
तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो तुमचा अर्ज आहे तो अर्ज सादर करण्याचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी धुळे शहर यांचे कार्यालय 30 गरुड कॉलनी जय हिंद कॉलनी शेजारी देवपूर धुळे या ठिकाणी या ऍड्रेस वरती तुम्हाला तुमचा अर्ज हा पाठवायचा आहे. भरतीचे वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे. जसं की अंगणवाडी मदतनीस पदासाठी जाहिरात देऊन उमेदवारांचे अर्ज मागवणे 4/4/2025 ते 22/4/2025 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. त्याचबरोबर प्राप्त अर्जाची छाननी आणि प्राथमिक यादी तयार करणे 23/4/2025 ते 29/4/2025 च्या दरम्यान या ठिकाणी तुमच्या अर्जांची छाननी होऊन त्याची यादी तयार केली जाणार आहे. गुणवत्ता यादीस पडताळणी समितीची मान्यता घेणे परिशिष्ट व ब मधील तक्त्याप्रमाणे नोटीस बोर्डवरती प्रसिद्ध करणे 30/4/2025 ते 5/5/2025 च्या दरम्यान. नोटीस बोर्डवरील प्रसिद्ध यादीतील उमेदवारांबाबत हरकती आक्षेप तक्रारीबाबत शहानिशा करून गुणवत्ता यादीत सुधारणा करणे 6/5/2025 ते 20/5/2025 च्या दरम्यान. अंतिम यादीतील भरवायच्या पदासाठी गुणानुक्रमे उमेदवारांची निवड करणे व नियुक्तीपत्र निर्गमित करणे 22/5/2025. अंतिम यादी प्रसिद्ध केल्याच्या नंतरच आहे हे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अर्जाचा नमुना आहे हा. अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्जाची विविध नमुना दिलेला आहे. तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी लावायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही कुठले रहिवासी आहेत ते तुम्हाला या ठिकाणी शहराचे नाव लिहायचे आहे. अर्जदाराचे नाव विवाहित आहात अविवाहित आहात ते तुम्हाला मेन्शन करायचे. विवाहानंतरचे नाव जर तुमचे चेंज झालेले आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. संपूर्ण नाव जन्मतारीख या ठिकाणी लिहायची आहे. त्याचबरोबर तुम्ही कुठल्या प्रवर्गामध्ये मोडताय त्याचबरोबर धर्म जात त्याचबरोबर विधवा आहे का हे तुम्हाला मेन्शन करायचे. तुम्हाला मुले किती आहेत हे मेन्शन करायचे आहे. शैक्षणिक अर्हता अनुभव असल्याचा तुम्हाला या ठिकाणी सगळं डिटेल मेन्शन द्वाराची स्वाक्षरी या ठिकाणी तुम्हाला करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण हा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे. याची जी PDF फाईल आहे ती सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा. त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह. धन्यवाद.